आजच्या भक्तीला आपण प्रारंभ करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा याच्या नावाने आमेन. यावेळेला आपण गीत गाऊया आणि गीत गाऊन प्रभूची स्तुती करूया. येशू प्रिय मेंढपाळा हे गीत आपण गाऊ. येशू प्रिय मेंढपाळा प्रार्थनेच्या पुस्तकातील पान क्रमांक 6 वरती मी प्रार्थना करत आहे. हे सर्वसमर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझर प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तो आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. पान क्रमांक 9 वरील नियमशास्त्राचा सारांश मी आपणासाठी वाचत आहे. आपला प्रभू श्री ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल ऐक, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे. तो आपला देव परमेश्वर याजवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली आणि मोठी आज्ञा. याच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या 2 आज्ञावर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. आजच्या दिवसासाठी नेमलेली जी सार प्रार्थना आहे ती आपण करूया. हे सर्वसमर्थ देवा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने पापी जनांच्या हातचे मरण स्वीकारले आणि मृत्यूवरती विजय मिळविला. याचे उदाहरण आमच्या समोर ठेवून आम्हीही संकटाचा सामना करावा आणि त्याच्या प्रेमाच्या सामर्थ्याने जय मिळवून विजयोत्सव करावा असे तू कृपेने कर. तुझ्या सारे पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 119, 89 ते 96 पर्यंत आपणासाठी सिस्टर परिणिता चांदेकर हे पुढारीपण करतील. प्रेज द लॉर्ड. सर्वांना ख्रिस्तात सलाम. आजच्या दिवसासाठी नेमलेला शास्त्रभाग स्तोत्र संहिता ह्याचा 119वा अध्याय 89 वचनापासून त्याची सुरुवात होते ते आपण आळीपाळीने वाचू. हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्व काळ स्थिर आहे. तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे. तू पृथ्वी स्थापिली व ती तशीच कायम आहे. तुझ्या निर्णयांविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत. तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन दिले आहे. मी तुझा आहे, माझे तारण कर, कारण मी तुझ्या विधींचा आश्रय केला आहे. दुर्जन माझा नाश करावयास टपले आहेत, तरी मी तुझे निर्बंध ध्यानात धरीन. सर्व पूर्णतेला मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तू
जी आज्ञा अत्यंत व्यापक आहे. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. आजच्या मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले त्याचं आपण यावेळेस वाचन करूया. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. उत्पत्तीचं पुस्तक 50वा अध्याय 15 ते 21 आपल्यासाठी सेबॅस्टियन त्रिभुवन हे वाचतील. आजचा प्रथम शास्त्रपाठ उत्पत्तीचा 50वा अध्याय 15 ते 21 वचन. याकोब मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतित पडले. फार पूर्वी आपण योसेफाबरोबर दुष्टपणाने वागलो, त्यावरून आता सुद्धा आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली. ते स्वतःशी म्हणाले, कदाचित योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल. तेव्हा त्या भावांनी योसेफाला येण्याप्रमाणे निरोप पाठविला. तुझ्या बापाने मरण्यापूर्वी आम्हाला अशी आज्ञा दिली. तो म्हणाला, योसेफाला सांग की तुझ्या भावाने तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो. तेव्हा हे योसेफा, आम्ही तुला अशी विनंती करतो की आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर. आम्ही तुझ्या बापाच्या देवाचे दास आहोत. योसेफाचे भाऊ वरीलप्रमाणे बोलले. त्यामुळे योसेफाला फार दुःख झाले व तो रडला. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे गेले व ते त्याच्या पाया पडले. मग ते म्हणाले, आम्ही आपले दास आहोत. मग योसेफ त्यांना म्हणाला, भिवू नका, मी देव नाही, म्हणजे शिक्षा करण्याचा मला अधिकार नाही. तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला, पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता. असंख्य लोकांचा प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती. आजही देवाची तीच योजना आहे. तेव्हा भिवू नका, मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन, तुमचे पोषण करीन. योसेफा त्याच्या भावाशी ममतेने बोलला, त्यामुळे त्यांच्या भावांना बरे वाटले. शास्त्रपाठ इथंच समाप्त होत आहे. हे परमेश्वराचं वचन आहे. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय 8 ते 14 आपल्यासाठी अमोल जगदने हे वाचतील. दुसरा शास्त्रभाग आपण ऐकू. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय 8 ते 14 वचन. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय 8 ते 14 वचन. एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कारण व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर ह्या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होईल. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराचे चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. येथे दुसरा शास्त्रभाग समाप्त. आपण शुभवर्तमानाकडे वळूया. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत मत्तई यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 5व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 38व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारेल त्याचकडे दुसरा गाल कर. जो तुझवर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगर काही घेऊ दे. आणि जो कोणी तुला वेटीस धरून 1 कोस नेईल त्याचबरोबर 2 कोस जा. जो तुझजवळ मागतो त्याला दे, आणि जो तुझपासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हाल, कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि धार्मिकावर अधार्मिकावरही पाऊस पाडतो. जे तुम्हावर प्रीती करीतात त्यास जर तुम्ही प्रीती करता तर तुम्हाला काय प्रतिफळ? जकातदारही तसेच करतात की नाही? आणि तुम्ही आपल्या भाऊबंधांस मात्र सलाम करिता तर त्यात विशेष काय करिता? विदेशीही तसेच करीतात की नाही? यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. यावेळेला आपण सर्वजण मिळून प्रचिताचा मतांगीकार एकत्र म्हणूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियाईपासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यांपासून जो निघतो आणि पिता व पुत्र यांसही ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेरित एकलेसियाशी मी विश्वास ठेवितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा आहे हे मी पत्करितो. आणि मेल्यांचे पुनरुत्थान व परलोकींचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. आपण गीत ऐकूया आणि गीत आपल्याला जर येत असेल गीत गाऊन प्रभूची स्तुती करूया. अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं। अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं। एक गाल पर कोई मारे जो चाटा, दूसरा गाल भी देना। ले जाए कोई 1 मील जबरन, 2 मील तू साथ जाना। एक गाल पर कोई मारे जो चाटा, दूसरा गाल भी देना। ले जाए कोई 1 मील जबरन, 2 मील तू साथ जाना। अपनों को तो अपना सब कुछ सब लोग देते हैं, गैरों पर भी सब कुछ लुटाना मसीहा सिखाते हैं।
पे जैसा वैसा अपने पड़ोसी को प्यार करो। यीशु मरा तेरे पापों के कारण, ये विश्वास करो। अपने पे जैसा वैसा अपने पड़ोसी को प्यार करो। यीशु मरा तेरे पापों के कारण, ये विश्वास करो। अपनों पर तो लोग यहाँ पर एतबार करते हैं, कलामे खुदा पे विश्वास करना मसीहा सिखाते हैं। जो दे तुमको कांटे उसका दामन फूलों से भर दो। प्रभु ने तुमको माफ किया, तुम भी सबको माफ कर दो। जो दे तुमको कांटे उसका दामन फूलों से भर दो। प्रभु ने तुमको माफ किया, तुम भी सबको माफ कर दो। अपनों को तो गुनाहों की माफी सब लोग देते हैं, बैरी को भी माफ करना मसीहा सिखाते हैं। अपनों को तो इस दुनिया में सब प्यार करते हैं, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं, मसीहा सिखाते हैं, मसीहा सिखाते हैं। प्रभूच्या वचनाकडे आपण यावेळेला लक्ष देणार आहोत। आपण प्रार्थना करू। स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो। पुन्हा एक वार परमेश्वर पित्या, तुझ्या वचनातून शिकण्यासाठी तो आम्हा सर्वांना ही वेळ दिलेली आहेस। तुझं वचन आम्हाकडे येत असताना प्रभू आमचे अंतःचक्षु तू उघड आणि तुझ्या वचनाचा आम्ही स्वीकार करावा आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगावं। म्हणून प्रभू देवा, तू आम्हाला आपल्या आत्म्याने चालव, बोलत असताना मलाही लागणारे शब्द आणि आत्म्याचं सामर्थ्य तू दे। येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक, आमेन। देवाच्या अमर्यादित प्रेमासारखं प्रेम आम्ही इतरांच्यावर करावं, हा आजचा विषय आहे। सद्य परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला असं दिसून येतं की लहान सहान गोष्टीवरून माणसं भांडणे करत आहेत, मारामाऱ्या करत आहेत, एकमेकावर तुटून पडत आहेत, लाठी हल्ला, काठ्या आणि चाकू, सुऱ्या, तलवारी घेऊन एकमेकावरती धावून जात आहेत आणि प्रसंगी एकमेकाचा नाश पण ते करत आहेत। आणि ह्या सगळ्यांना जर आपण पाहायला लागलो बारकाईने, ह्याच्या मागचं कारण काय असेल तर आपल्याला एकच पाहायला मिळतं आणि ते म्हणजे समतोल बिघडणे, मनुष्याला संयम राहिलेला नाही, सहनशीलता राहिलेली नाही आणि परस्परावर प्रेम न करणं हे ह्या सगळ्या मागचं कारण आहे। आणि म्हणून आजचा विषय ह्या परिस्थितीला फार व्यवस्थित लागू होतो। आणि म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो, योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 9व्या वचनापासून पुढे, की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा। आता देवाची प्रीती कशी आहे याकडे आपण लक्ष देणार आहोत। देवाने माणसावर कशी प्रीती केली आणि आम्ही इतरांच्यावरती ही देवाची प्रीती कशी करावी हे आपण थोड्या वेळेमध्ये लक्ष देणार आहोत। पहिला मुद्दा आहे, त्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं, 4 प्रकारचे प्रेम पाहायला मिळतात किंवा 4 प्रकारची प्रीती पाहायला मिळते।
पहिलं आहे स्टेअर्जिन नावाचं प्रेम आहे, जे आईवडील आपल्या लेकरांच्या वरती करतात. दुसऱ्या प्रकारचं प्रेम आहे आणि ते म्हणजे इरॉस म्हटलेलं आहे, आणि इरॉस हे वासनिक प्रेम आहे. दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट विचार मनामध्ये येऊन आपण प्रेम करतो, त्याला इरॉस म्हणतात. तिसऱ्या प्रकारचं प्रेम आहे त्याला फिलिया म्हटलेलं आहे, आणि हे फिलिया प्रेम त्या मित्रप्रेम जे आहे त्याला फिलिया असं म्हटलेलं आहे. आणि जे चौथं आहे ते आगापे आहे. आणि हे आगापे प्रेमाचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की ते खरं प्रेम आहे आणि ते महान प्रेम आहे. आणि हे प्रेम इतरांना कितीही मोठा त्यांनी गुन्हा केला असला तरी त्यावर प्रेम करणारं हे आगापे प्रेम आहे. आणि हे आगापे प्रेम क्षमाशील प्रेम आहे, क्षमा करणारं प्रेम आहे. आणि हेच प्रेम देवाने मानवावरती केलेलं आहे. मनुष्य पातकी होता, पातकी आहे, आणि तरीही परमेश्वराने आमच्यावरती प्रेम केलेलं आहे. आजही परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो, आणि यालाच आगापे प्रेम म्हटलेलं आहे. आणि देवाची ही आज्ञा आहे की जशी त्याने आमच्यावर ही आगापे प्रेम केलेलं आहे ते आगापे प्रेम आम्ही इतरांच्यावरती करावं. आता ह्या प्रेमाचं वैशिष्ट्य काय आहे? पहिली गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं की आगापे प्रेम हे विना अट असतं. परमेश्वराने माणसावर प्रेम करत असताना काय अटी ठेवल्या नाही, विना अट त्याने आम्हावरती प्रेम केलं. आणि म्हणूनच संत पाऊल आपल्या पत्रामध्ये असं म्हणतो की आम्ही पापी असता ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला, नाही का? आम्ही पापी असताना परमेश्वराने आम्हाला पहिलं पापातून बाहेर यायला सांगितलेलं नाहीये, तर प्रभू आमच्यावर पापी असतानाच प्रेम करतो आणि त्यापासून तो पापांपासून आम्हाला तो बाहेर काढतो, वेगळं करतो. आणि म्हणून विना अट प्रेम करणारं हे आगापे प्रेम आहे. आणि हे प्रेम जेव्हा आम्ही इतरांच्यावर करतो त्यावेळेला ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यामधील गुणांची आपण पारख करत नाही. ज्याच्यावर मी प्रेम करतो तो चांगला आहे का वाईट आहे, तो किती चांगला आहे किती वाईट आहे, त्याने काय केलं नाही किंवा काय केलं, अशा प्रकारे लोकांच्या गुणांची परीक्षा पाहत नाही, तर मनुष्य जसा आहे तसाच त्याच्यावरती प्रेम करणं हे महत्वाचं आहे. आम्ही पापी असता येशूने आमच्यावर प्रेम केलं, देवाने आमच्यावर प्रेम केलेलं आहे आणि ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. याला म्हणतात आगापे प्रेम, जे प्रेम विना अट आम्हावरती प्रेम प्रभू करतो. दुसरी गोष्ट आहे, दुसरं वैशिष्ट्य आहे देवाच्या प्रेमाचं, आणि ते म्हणजे हे मोफत आहे. परमेश्वर आमच्यावरती जोर जबरदस्ती करत नाही. परमेश्वर आमच्यावरती फार प्रेमाने फुंकर घालतो. प्रियानो, आमच्या दुःखावरती तो फुंकर घालतो, आमच्या सुखामध्ये तो आमच्या सोबत असतो. आणि अशा प्रकारे परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो. आणि म्हणूनच योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता पुत्र दिला. यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो कोणी, या शब्दामुळे प्रियानो या वचनाचा अर्थ आम्हाला स्पष्ट कळतो की प्रभू आम्हाला जबरदस्ती करत नाही, तुम्ही माझ्यावर प्रेम केलंच पाहिजे, तुम्ही मला स्वीकारलंच पाहिजे. नाही, जो कोणी त्याचा स्वीकार करतो है ना. आणि हे महत्वाचं आहे प्रियानो. आगापे प्रेम असं आहे, ते जबरदस्ती करत नाही, बळजबरी करत नाही, तर ते दिलखुलासपणे हसत खेळत प्रेमाने आम्हाला काळजी घेता आमच्यावरती ते प्रेम करतं. तिसरा मुद्दा आहे आणि तिसरं देवाच्या प्रेमाचं वैशिष्ट्य आहे, आणि ते म्हणजे स्वत्याग असलेलं प्रेम. प्रभू आम्हावरती इतकं प्रेम करतो की त्याने आपला स्वतःचा एकुलता पुत्र दिला. आणि ह्या एकुलत्या पुत्राने आम्हावरती इतकं प्रेम केलं की त्याने आपलं स्वतःचा जीव आणि रक्त त्या वधस्तंभावरती दिलेलं आहे, खिळलेलं आहे, सांडलेलं आहे रक्त. अशा प्रकारे बलिदान स्वतःचं त्यानं केलेलं आहे, पण आमच्यावरती त्यानं प्रेम केलेलं आहे. अगदी वधस्तंभावर असताना देखील जे त्याचा छळ करत होते, छितू करत होते, फटके मारत होते, चपराका मारत होते, छितू करत होते, काट्यांचा मुकुट घालत होते, खिळे ठोकत होते, अशा प्रत्येकासाठी प्रभूने मध्यस्थीची प्रार्थना केलेली आहे, प्रेमच केलं. आणि प्रभूला तो, देवाला असं म्हणाला की हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. अशा प्रकारचं आगापे प्रेम आहे प्रियानो, ते स्वत्याग करणारं प्रेम आहे. आणि म्हणून योहानाचं शुभवर्तमान जर आपण काढलं, याचा 15वा अध्याय आणि 13 वचनामध्ये आम्हाला फार स्पष्टपणे काय आहे ही आपल्याला पाहायला मिळतं. असं म्हटलेलं आहे, आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हास दास म्हणत नाही,
कारण धनिक काय करतो हे दासाला ठाऊक नसते, परंतु मी तुम्हास मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हास कळवले आहे. नाही का, ते सर्व मी तुम्हास कळवले आहे. प्रभू आम्हाला आमच्यावर एवढं प्रेम करतो जसं मित्र आमच्यावरती करतो. नाही का. चौथं देवाच्या प्रेमाचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे परमेश्वर आमच्यावरती जे प्रेम करतो ते मित्रासारखं प्रेम करतो. आणि म्हणूनच योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये तो आम्हाला दास म्हणत नाही, तर तो आम्हाला मित्र म्हणतो. कारण मित्रच मित्राजवळ आपलं अंतःकरण उघडं करतो, आपल्या योजना सांगतो. आणि म्हणूनच प्रियानो, प्रभूचं प्रेम हे आगापे प्रेम आहे, जे मित्रप्रेमासारखं प्रेम आहे, जे आपल्या अंतःकरणातील गोष्टी उघड करतं आणि रहस्य काही दडवून न ठेवता आपल्या ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला ते प्रगट करतो. पुढे आम्ही पाहतो 5वं वैशिष्ट्य आहे देवाच्या प्रेमाचं आणि ते म्हणजे ज्या वेळेला परमेश्वर प्रेम करतो त्यावेळेला त्याच्या प्रेमाद्वारे आमच्या जीवनामध्ये कार्य होतं. अशा प्रकारे जेव्हा आगापे प्रेम आम्ही देवासारखं इतरांच्यावर करतो त्यावेळेला आमच्या मधून इतरांच्या जीवनामध्ये कार्य केलं जातं, कार्य करत असलेलं दिसून येतं आणि त्या व्यक्तीला आपल्या आगापे प्रेमाच्या द्वारे आरोग्य प्राप्त होतं, त्याच्या गरजा पूर्ण केल्या जातात, त्याची काळजी घेतली जाते. आणि म्हणूनच प्रभू आपल्या वचनामध्ये योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये असं म्हणतो, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे ते फळ देण्यासाठी. प्रभू आमच्यावरती आगापे प्रेम करतो ते आम्ही त्याचं सेवा करण्यासाठी आणि त्या सेवेद्वारे त्याची जी फळे आहेत सेवेची ती लोकांच्यापर्यंत पोहोचावी, लोकांना प्राप्त व्हावी, म्हणून प्रभूने आमच्यावरती हे आगापे प्रेम केलेलं आहे. आणि असं प्रकारचं प्रेम आम्ही इतरांच्यावर करावं ही देवाची शिकवण आहे. पुढे आम्ही पाहतो 3रा मुद्दा आहे. पहिला आपण पाहिलेला आहे की किती प्रकारचे प्रेम आहेत. आपण पाहिलं स्टेर्जिन, एरॉस, फिलिया आणि आगापे. नंतर आपण 2रा मुद्दा पाहिलेला आहे की देवाच्या प्रेमाची वैशिष्ट्य काय आहेत. आता 3रा मुद्दा मला तुमच्यासमोर मांडू द्या. देवासारखं अमर्याद प्रेम आम्ही लोकांच्यावर कशा प्रकारे केलं पाहिजे. 3रा मुद्दा आहे की ते अमर्याद असलं पाहिजे, नाही का. आणि हे अमर्याद प्रेम आम्ही कसं करावं. माझ्याबरोबर आपण शास्त्राकडे वळूया. करिंथकराचं पहिलं पत्र याचा 13वा अध्याय. त्याच्यामध्ये फार सुंदर रीतीने आम्ही इतरांच्यावर प्रेम किंवा प्रीती ज्याला म्हटलेलं आहे ती कशी करावी याचं वर्णन संत पावलाने दिलेलं आहे. असं म्हणतो तो की मी मनुष्याच्या आणि देवदूतांच्या जीवाने बोललो आणि माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारे झांज असा आहे. मला संदेश देण्याची इच्छा असली, मला सर्व गुजे आणि सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येईल असा दृढ विश्वास मला असला, पण जर माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले, आपले शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. बघा, आम्ही दानधर्म जरी केले, अन्नदान जरी केलं, आम्ही मोठ्या मोठ्या घरांमध्ये जरी राहिलो आणि ह्या लक्झरी जीवन जगलो किंवा आम्ही मोठे मोठे उपदेश करणारे जरी असलो आणि मोठं काम करणारे असलो, समाजसेवा करणारे असलो, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर हे आगापे प्रेम नसेल, जर स्वतःचा त्याग, स्वतःचं बलिदान करून है ना, मनुष्य आहे तसा त्याचा स्वीकार करून जर आम्ही त्याच्यावर प्रेम करून त्याची काळजी करत नाही तर हे सारं व्यर्थ आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की आम्ही देवासारखं इतरांच्यावर अमर्याद प्रेम कसं करायचं. तर दुसरी गोष्ट आहे, याच्या पुढील 4 ते 7 वचनं आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला या अमर्याद प्रेमाचं स्वरूप लिहिलेलं आहे. आम्ही कशा प्रकारे केलं पाहिजे. पहिली गोष्ट आम्ही पाहतो, प्रीती सहनशील आहे, नाही का. प्रीती कशी आहे, सहनशील आहे. प्रेम हे आम्ही जे इतरांच्यावर करणार आहे, जे अमर्याद आहे ते सहनशील असलं पाहिजे, ते उपकारशील असलं पाहिजे, ते हेवा करत नाही, बडाई मारत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही,
अनितीत आनंद मानत नाही, म्हणजे वाईट करण्यामध्ये आनंद मानत नाही, तर सत्य समागमात आनंद मानते, सर्व काही सहन करते आणि सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते आणि सर्वांसंबंधाने काय लिहिलेलं आहे, धीर धरते. अशा प्रकारे आगापे प्रेमाचे स्वरूप आहे. अशा प्रकारे आम्ही इतरांच्यावर प्रेम करतो का? इतरांच्या वाईट गोष्टी आम्ही सहन करतो का? आमच्यामध्ये धैर्य आहे का? आम्ही परोपकारी आहात का? या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही आता इतक्या तुमच्यासमोर वाचलेल्या आहेत, ह्या आगापे प्रेमाचं स्वरूप आहे प्रियानो. आणि म्हणून नुसतं आय लव्ह यू म्हणून काम चालत नाही. मी तुझ्यावर बंधू प्रेम करतो, बहिणी मी तुझ्यावर प्रेम करते, असं नुसतं म्हणून चालत नाही. तर प्रियानो, आमचं ते प्रेम हे क्रियेमध्ये दिसलं पाहिजे, आमच्या जीवनामध्ये, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसलं पाहिजे. आणि ते खरं प्रेम आहे, ते आगापे प्रेम आहे. आणि म्हणून येशूने हे नमुना आपल्या समोर स्वतःचा ठेवलेला आहे की त्याने आमच्यावर एवढं प्रेम केलं की त्याने स्वतःचा जीव त्या वधस्तंभावर दिला, स्वतःचं निष्कलंक पवित्र रक्त त्यानं सांडलेलं आहे, छितू सहन केली, चपराका सहन केल्या, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यानं सहनशीलता धारण केलेली आहे. प्रियानो, आम्ही प्रभू येशूसारखं आगापे प्रेम लोकांच्यावर केलं पाहिजे, ज्याचं स्वरूप आता मी तुमच्यासमोर वाचलं आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की हे जे अमर्याद प्रेम आहे त्याला काही लिमिटेशन्स नाही किंवा त्याला काही सरहद्द नाही की इथपर्यंतच हे आगापे प्रेम जाऊ शकतं, त्याच्या पलीकडे नाही करू शकत किंवा जाऊ शकत नाही. पहा बरं, कोरिन्थीकरांचं पहिलं पत्र 13 अध्याय 8 पासून पुढे मी वचने वाचत आहे तुमच्यासाठी. प्रीती किंवा प्रेम ज्याला आपण म्हणत आहे कधी खचत नाही, संदेश असले तरी ते रद्द होतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती रद्द होईल. आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो, पण पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता मी प्रौढ झालो आहे आणि त्यामुळे मी मुलाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आम्ही साक्षात पाहणार आहोत. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत. त्यात प्रीती श्रेष्ठ आहे, त्यात प्रेम श्रेष्ठ आहे. विश्वास, आशा आणि प्रेम यामध्ये प्रेम श्रेष्ठ आहे. आणि खरोखर प्रियानो, अशा प्रकारे हे अमर्याद प्रेम असलं पाहिजे, ज्याला काही सरहद्द नसावी, ज्याला काही मर्यादा नसावी, अमर्याद असावं असं प्रभूने आपल्या वचनामध्ये शिकवलेलं आहे. त्यामध्ये भाषेचा संबंध येणार नाही, अडसर काही निर्माण होणार नाही, भाषा नाही, रंग नाही, देश नाही, राष्ट्र नाही, काहीच नाही. अमर्याद असं प्रेम आहे प्रियानो, आणि ते आम्ही करावं असं प्रभू आम्हाला शिकवत आहे. आणि मग पुढे आम्ही पाहतो हे प्रेम जे आहे हे टिकाऊ आहे, नाही का. हे तात्पुरतं असू नये, एकदा केलं मग सोडून दिलं असं नाही, तर शेवटपर्यंत आम्ही त्या व्यक्तीवर, त्या माणसावर, त्या समाजावर अशा प्रकारे आगापे प्रेम केलं पाहिजे आणि करत राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच या 13व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, पण त्यात प्रीती श्रेष्ठ आहे, नाही का. टिकाऊ असलं पाहिजे, टिकणारी असली पाहिजे प्रीती, प्रेम टिकणारं असलं पाहिजे. सुख बघून प्रेम करणं चूक आहे, दुःख बघून प्रेम नाकारणं हेही चूक आहे. सुख असो, दुःख असो, वाईट असो, चांगला असो, आम्ही त्या व्यक्तीवर प्रेम केलं पाहिजे. ही प्रभू येशूची शिकवण आहे. आणि मग पुढे आम्ही पाहतो की हे जे अमर्याद प्रेम आहे जे देवाने आम्हावर केलेलं आहे, त्यामध्ये भावना कमी आणि ते क्रिया करणार जास्त आहे. म्हणजे आम्ही भावनात्मकच नुसतं असलं पाहिजे असं नाही. प्रभू येशू देखील भावनात्मक होता, तोही रडला आमचं दुःख पाहून, माणसांचं दुःख पाहून. लोक उपाशी होते तेव्हा त्यालाही कळवळा आलेला आहे, पण त्याचबरोबर त्याने त्यांच्या गरजा पण पुरवलेल्या आहेत. त्याने आपलं त्यांच्यावरचं प्रेम हे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याने ते व्यक्त केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं अमर्याद प्रेम प्रभूसारखं आम्ही एकमेकावर करावं ही त्याची इच्छा आहे. ते निस्वार्थी असलं पाहिजे. आणि मग पुढे आम्ही वाचलेलं आहे मत्तेचं शुभवर्तमानाचा 5वा अध्याय 38 ते 48 या वचनामध्ये की आम्ही शत्रूवर देखील प्रेम केलं पाहिजे. पहा बरं काय लिहिलेलं आहे देवाच्या वचनामध्ये, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर
व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे. मी तर सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हाल. कारण तो वाईटावर आणि चांगल्यावर आपला सूर्य उगवतो, धार्मिकावर आणि अधार्मिकावरही पाऊस पाडतो. जे तुम्हावर प्रीती करतात त्याचवर तुम्ही प्रीती करिता तर तुम्हाला काय प्रतिफळ? जकातदारही तसेच करतात की नाही? तुम्ही आपल्या भाऊबंधास सलाम करता तर त्यात विशेष काय करता? विदेशीही तसेच करतात की नाही? यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. जे सलाम करतात त्यांना सलाम करण्यात काय मजा आहे? शत्रूवर प्रेम करा, त्याला सलाम करा. जे तुम्हाला टाळतात, जे तुम्हाला बघून तोंड फिरून जातात, अशा लोकांना आपण सलाम केला पाहिजे. अशा लोकांच्यापर्यंत आपण पोहोचलो तर त्यामध्ये आम्हाला आगापी प्रेम जे देवाचं आहे ते आम्ही प्रगट करू शकतो, ते आम्ही इतरांना देऊ शकतो. आपण पाहिलेला आहे आतापर्यंत. पहिला मुद्दा प्रेमाचे प्रकार किती आहेत. दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे देवाच्या प्रेमाचे वैशिष्ट्य काय आहेत. तिसरा मुद्दा आपण पाहिला आता इतक्यात की इतरांच्यावर आम्ही देवासारखं अमर्याद प्रेम कसं करायचं. चौथा मुद्दा आहे प्रियानो, असं अमर्याद प्रेम जेव्हा आम्ही इतरांच्यावर करतो त्यावेळेस काय होतं. पहिली गोष्ट, असं अमर्याद प्रेम जेव्हा आम्ही देवासारखं आगापे प्रेम इतरांच्यावर करतो त्यावेळेला जगाला कळेल की तुम्ही आणि मी येशूचे शिष्य आहोत. जेव्हा आम्ही अमर्याद प्रेम करतो त्यावेळेला काय होतं. पहिली गोष्ट, जगाला कळतं की आम्ही येशूचे शिष्य आहोत. दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारे अमर्याद प्रेम आगापे प्रेम लोकांच्यावर करतो त्यावेळेला आम्ही एकमेकांची सेवा करू शकतो. प्रेमानेच आम्ही एकमेकांची सेवा करू शकतो. प्रियानो, हे कधीही विसरू नका. तिसरी गोष्ट आहे की जेव्हा आम्ही अशा प्रकारे अमर्याद प्रेम आगापे प्रेम लोकांच्यावरती करतो त्यावेळेला नियमशास्त्र आम्ही पूर्ण पाळतो असा त्याचा अर्थ आहे. चौथी गोष्ट आम्ही पाहिलेलं आहे प्रियानो, जुन्या करारामधून आपण इतक्यात ऐकलेलं आहे. या उत्पत्तीचं पुस्तक याचा 50वा अध्याय आणि त्यामध्ये आम्ही ऐकलेलं आहे की योसेफाला त्याच्या भावांनी विकलं, 20 रुपयासाठी विकलं आणि मिसर देशामध्ये तो गुलाम म्हणून गेला. पण प्रभूची त्याच्यावर एवढी मोठी कृपा होती की तो शेवटी कारभारी झाला त्या राज्यामध्ये, इजिप्तमध्ये, आणि त्याच्या भावांच्या देशामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि शेवटी ते भाव त्याच्याकडे घाबरत आलेले आहेत. परंतु ज्या वेळेला त्यांनी त्या योसेफाने त्यांचा निरोप ऐकला त्यावेळेला तो रडला आणि म्हणाला, तुम्ही जे केलं ते परमेश्वराच्या द्वारे होतं आणि म्हणूनच आज मी इतक्या मोठ्या पदावरती येऊन पोहोचलेलो आहे. नाही का? सकारात्मक भूमिका त्याने या ठिकाणी निभावलेली आहे. आपल्या भावाने आपल्याला विकलं तरी त्याचा बदला घेतला नाही त्याने, तर त्याने त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे. आणि तो उलट म्हणतो त्यांना की तुम्हाला शिक्षा करायचा अधिकार मला नाही. नाही का? किती मोठं मन आहे. आणि म्हणूनच योसेफाला येशूची प्रतिकृती म्हटलेलं आहे, एक नमुना म्हटलेला आहे. अशा प्रकारे प्रियानो आम्हाला प्रभूने बोलावलेलं आहे अमर्याद प्रेम करण्यासाठी. त्याच्यासारखंच इतरांच्यावर आम्ही प्रेम करावं, इतरांच्यावर आगापे प्रेम करावं. आणि म्हणून संत पाऊल पुढे असं म्हणतो, व्यभिचार करू नको, मनुष्य हत्या करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको. या आज्ञांचा आणि दुसरी काही आज्ञा असली तर तिचाही सारांश हाच आहे की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, कारण प्रीती शेजाऱ्याचं काही वाईट करीत नाही. म्हणून प्रीती ही नियमशास्त्र पूर्णपणे पाळणे आहे. नाही का? समय ओळखून हे करा असं म्हटलेलं आहे, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. येशू आता फार लवकर येत आहे. सगळी अवतीभोवती चाललेली जी परिस्थिती आहे, लढायांच्या आवया आहेत, राष्ट्रावर उठलेला आहे, महामारी येत आहेत, एकामागून एक येत आहेत. आणि प्रियानो, हे सर्व प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे हे चिन्ह आहेत. आणि म्हणून तो आपल्या वचनामध्ये असं म्हणतो, रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कर्मे काढून टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. दंगलात, मद्याच्या धुंदीत, विलासात, कामासक्तीत, कलहात, मत्सरात नसावे, तर तुम्ही येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. तर जशी स्वतःवर
तशी इतरांच्यावरती प्रीती करा. जसं स्वतःवर तसंच इतरांच्यावरतीही आगापे प्रेम करा. हो, जसा परमेश्वराने आमच्यावरती हे आगापे प्रेम केलं, विनाअट मोफत आम्ही आहोत तसेच आमचा स्वीकार करून आणि स्वतःचा बलिदान देऊन प्रभू आज आम्हाला हेच आव्हान करत आहे का तुम्ही अशा प्रकारे जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी इतरांच्यावर तुम्ही प्रीती करता काय. आपण प्रार्थना करू. देवबापा, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. तो आमचा महान परमेश्वर आहेस. तू आम्हावर आघात प्रेम केलंस प्रभू. देवबापा, आपला एकुलता एक पुत्र दिलास. हो प्रभू, आणि ते प्रेम प्रभू तू आमच्यावर जबरदस्तीने केलं नाहीस प्रभू. आमचं तारण होण्यासाठी आणि पापांची क्षमा करून घेण्यासाठी तू आम्हाला प्रभुदेव बाप्पा निर्णय आमच्या हातात दिलेला आहेस. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचं तारण होईल, त्याच्या पातकांची क्षमा होईल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हो, त्या येशूने देखील त्यानं आम्हावरती आगापे प्रेम केलं, स्वतःचं पवित्र बलिदान त्या वधस्तंभावर केलं. प्रभू, अशा प्रकारचं अमर्याद प्रेम आम्ही एकमेकावर करावं ही तुझी प्रभुदेव बाप्पा इच्छा आहे. प्रभू, तो आम्हाला कृपा करो. करिंथकराचं पहिलं पत्र 13व्या अध्यायामध्ये आम्ही या आगापे प्रेमाचं स्वरूप पाहिलेलं आहे, आगापे प्रेमाचं वैशिष्ट्य पाहिलेलं आहे, आगापे प्रेमाची परमेश्वर पित्या मर्यादा पाहिलेली आहे. अमर्याद आहे प्रभुदेव बाप्पा. आणि अशा प्रकारे जर आम्ही हे प्रभू आगापे प्रेम इतरांच्यावर करतो तर आम्ही तुझे शिष्य जगाला दर्शवितो. आम्ही तुझे शिष्य आहोत हे सर्वांना प्रगट होते. आणि प्रभू, तू आम्हावरती प्रेम करतोस, तू आमची काळजी घेतोस. धन्यवाद देतो प्रभू. तारणार आमचा येशूच्या द्वारे. आमेन. यावेळेला गीत होईल आणि गीत होत असताना आपण आपली दाने आणि अर्पणे प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. तेरी वेदी पे आते हैं प्रभु, क्योंकि तुझसे ही जीवन मिला. तेरे गुणगान गाते हैं प्रभु, तेरा सानिध्य पावन मिला. तेरी वेदी पे आते हैं प्रभु, क्योंकि तुझसे ही जीवन मिला. तेरे गुणगान गाते हैं प्रभु, तेरा सानिध्य पावन मिला. तेरे दर पे प्रभु हंसते सुरभित सुमन, हे प्यारे प्रभु तूने सृष्टि रची. हाँ, तेरे दर पे प्रभु हंसते सुरभित सुमन, हे प्यारे प्रभु तूने सृष्टि रची. पंछी गाते हैं गीत स्मरण कर तेरा, पंछी गाते हैं गीत स्मरण कर तेरा. चहकने उन्हें एक उपवन मिला. तेरी वेदी पे आते हैं प्रभु, क्योंकि तुझसे ही जीवन मिला. तेरे गुणगान गाते हैं प्रभु, तेरा सानिध्य पावन मिला. पास तेरे रहे प्रेम तुझसे करे, पाँव तेरे पड़े मन समर्पित करे. हाँ हाँ, पास तेरे रहे प्रेम तुझसे करे, पाँव तेरे पड़े
मन समर्पित करें, नित्य गाए प्रभु हम तेरी वंदना, नित्य गाए प्रभु हम तेरी वंदना, क्योंकि इसके लिए ही ये तन मन मिला, तेरी वेदी पे आते हैं प्रभु, क्योंकि तुझसे ही जीवन मिला, तेरे गुणगान गाते हैं प्रभु, तेरा सानिध्य पावन मिला, तेरी वेदी पे आते हैं प्रभु, क्योंकि तुझसे ही जीवन मिला, तेरे गुणगान गाते हैं प्रभु, तेरा सानिध्य पावन मिला, तेरा सानिध्य पावन मिला, तेरा सानिध्य पावन मिला। यावेळेला आपण दानावरती आशीर्वाद मागूया. हे आमच्या प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो, अनंत उपकार तू आम्हावर केलेस, त्यामधून तुझ्या मंडळीच्या वाढीसाठी, तुझ्या राज्याच्या गौरवासाठी हे दान आम्ही गोळा केलेले आहे. त्याजोरी प्लस आशीर्वाद पाठीव आणि प्रभू ज्यांनी दिलंय त्यांना अधिक देण्यासाठी सहाय्य कर, जे देऊ शकले नाही त्यांच्या मार्गातील सर्व अडखळणं दूर कर आणि प्रभू दिल्याने मिळणाऱ्या आशीर्वादाचे त्यांना तू भागीदार बने. तारणार आमचा महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, आमेन. यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहे. आपला देश, राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. मुंबई धम्म प्रांताचे बिशप रायटन प्रकाश पाठोळे, सर्व पाळक वर्ग, सेवक, मिशनरी, सुवार्थी जे आपल्या धर्मप्रांतामध्ये सेवा करत आहेत, त्याच प्रकारे जागतिक पातळीमध्ये आणि आपल्या देशामध्ये जे सेवाचं व्रत धारण करून प्रभूची सेवा करत आहे त्यांच्यासाठी यावेळेस आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये जे आजारी, रोगी, दुखनाईत आहेत, ज्यांची नावे आम्हाला ठाऊक नाहीत, अशा प्रत्येकासाठी प्रार्थना करू की प्रभूने त्यांना स्पर्श करावा, त्यांना आरोग्य मिळावं आणि त्यांच्याद्वारे देवाचा अधिक गौरव व्हावा. विशेष करून कोरोना विषाणूमुळे जे त्रस्त आहेत आणि जे आजारी आहेत अशा लोकांसाठी आणि जे भयामध्ये जीवन जगत आहेत अशा सर्वांसाठी आपण प्रार्थना करू की हा विषाणू लवकरात लवकर त्याचा नायनाट व्हावा, लोकांना पुन्हा आरोग्य प्राप्त व्हावं आणि सुटका व्हावी लोकांची यामधून, आणि परमेश्वराने त्यावरती आमच्यावरती कृपा करावी. म्हणून यावेळेला आपण प्रभूसमोर नतमस्तक होऊया आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण सर्व मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊ. मध्यस्थीची प्रार्थना सुरू असताना तुला विनतो आमचे ऐक असा मंडळीने प्रतिसाद द्यावा. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व मानवासाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एक्लेसियाला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगत चालका, ते तुझे पवित्र नाव पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वराची प्रीतीत राहावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट व डिकन यांना, विशेषतः सेवक, आमचे मॉडरेटर PC सिंग, त्याचप्रमाणे आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र साक्रमेंटाचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालविण्यास तू अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे सत्यस्वरूपा, तुझ्या एकलेसीची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकास, विशेषतः जो भक्तगण येथे आहे त्याला लीन अंतकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे जगन्नायका, सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालीव आणि त्यांचे राज्य करते, विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या आधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी त्यास असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकास त्याने न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक.
हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून बचाव बाबा. व भूमीचं उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे दयाघना या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, त्यांचे विशेषतः आमचे चर्च सभासद ज्यांची नावे आम्हास ठाऊक नाही, त्या सर्वांची आम्ही या प्रार्थनेत आठवण करीत आहोत. हे बापा, विशेष करून आम्ही कोरोना या आजाराकरता प्रार्थना करत आहोत बापा. हा जो कोरोना व्हायरस हा आजार ह्या विषाणूमुळे झालेला आहे बापा, आम्हास ठाऊक नाही हा विचित्र आणि आगळा वेगळा आजार या जगामध्ये कशामुळे पसरला आहे. पण आम्ही तुला विनंती करतो की आजार लवकर नाहीसा कर प्रभू. संपूर्ण जगामध्ये व भारतात अनेक डॉक्टर्स, अनेक नर्सेस, साफसफाई करणारे कर्मचारी तसेच इतर शासकीय अधिकारी यांना तुझी सेवा करण्यास निवडलेले आहे बापा. त्यांनी ती सेवा खरेपणाने योग्य रीतीने करण्यास तू त्यांना मार्गदर्शन कर व सहाय्य कर बापा. लोकांसे कळू दे की प्रभू, शिक्षण, पैसा व इतर जगिक गोष्टी या आम्हाला कोरोनापासून वाचू शकत नाही. आमच्या दारात कोरोना उभा आहे हे बापा, परंतु तू सर्व काय राज्य करणारा स्वर्गीय सिंहासनावर बसलेला आमचा जिवंत प्रेमळ प्रभू आहेस बापा. तू आमचा न्यायनिवाडा करणारा आहेस. आम्ही तुला भिवून मागावे असे तू कर. आम्ही विशेष करून प्रार्थना करतो मंडळीतील जे आमचे भाऊ बहिणी कोरोनाग्रस्त वातावरणात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी कोरोना रोखण्यासाठी जी सेवा देत आहेत, जे नर्सेस आहेत, जे डॉक्टर्स आहेत, सरकारी कर्मचारी वर्ग आहे, त्यांचा तू सांभाळ कर अशी विनंती आम्ही तुझ्याकडे करीत आहोत. हे बाप्पा, या देशाचे जे ओझे वाहत आहेत, आम्ही त्या सर्वांच्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराला या प्रार्थनेत आठवण करीत आहोत. ज्या कामासाठी त्यांची निवड केलेली आहे बापा, ते काम त्यांनी निस्वार्थपणे करावे. त्याचप्रमाणे प्रभुदेव बाबा, आम्ही तुला विनंती करतो की त्यांचा तू सांभाळ कर. या रोगाची लागण त्यांना होऊ देऊ नको. ज्या कर्मचाऱ्यांना यांची लागण झाली आहे प्रभुदेव बापा, त्यांना तू तुझ्या पवित्र हाताने स्पर्श कर आणि त्यांना लवकर तू बरं कर. प्रभू, आम्ही तुझी मुले आहोत, त्या अधिकाराने आम्ही तुला नम्रपणे विनंतो, तू संपूर्ण जगाची काळजी घे. या संपूर्ण जगाला तुझ्या पवित्र हातात घे आणि या आजाराचे जे थैमान आहे प्रभुदेव बाप्पा, ते लवकर शांत कर आणि संपूर्ण जगामधून कोरोना आपत्तीला घालवून दे. विशेषतः जे दुःखित आहेत त्या सर्वांचे तू अश्रुपूस आणि सर्वांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निवर्तलेल्या निष्ठावंत सेवकासह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अतर्क लाभ प्राप्त व्हावे म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे संतभूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हास द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे ऐक. हे बापा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा हा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरवी व प्रतापी पुनरागमन होईल, तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभू येशूए. यावेळेला आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. भावना जगदने यांचे नातेवाईक हेमरा आणि शिरेश पाठोळे, मनोज निर्मळ, रीना राजू सोनावणे, भिवंडी या ठिकाणी राहणारे विक्टर साळवे, त्याचप्रमाणे सिस्टर उर्मिला आढाव, शमुएल आढाव यांच्यासाठी आपण प्रार्थना करू की प्रभूने त्यांना आरोग्य द्यावं, प्रभूने त्यांचं संरक्षण करावं. आणि विशेष करून डॉक्टर स्टॅनिला, जी विक्टर साळवे यांची कन्या आहे, आणि तिचे पती डॉक्टर सुमित हे CMC वेलोर या ठिकाणी कोविड-19ने ग्रस्त असलेल्या लोकांच्या वॉर्डमध्ये ते सेवा करत आहेत. आपल्या मंडळीमध्ये, आपल्या समाजामध्ये अनेक नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, स्वयंसेवक आहेत, जे अशा रुग्णांच्या मध्ये जाऊन सेवा करत आहेत, आपलं कौशल्य पणाला लावून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रत्येक कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी पण यावेळेला आपण प्रार्थना करूया. देवबापा, मी यावेळेस तुझी स्तुती करीतो आणि धन्यवाद देतो. आमच्या प्रार्थना ऐकणारा तू परमेश्वर आहेस. यावेळेला परमेश्वर पित्या, आम्ही हेमरा आणि शिरेश पाठोळे आणि मनोज निर्मळ यांच्यासाठी विशेष प्रार्थना करीतो. रीना राजू सोनावणे यांच्यासाठी प्रार्थना करीतो की प्रभू देवबापा,
तू या प्रत्येकाला लागणारं आरोग्य दे. आमच्या खात्री आहे, विश्वास आहे की प्रभू आम्ही गेले काही दिवस या सर्व तुझ्या लोकांसाठी प्रार्थना करत आहोत, ज्यांची नावे आम्हाला इथे माहीत नाहीत, परंतु प्रभुदेव बाप्पा त्यांच्यासाठी पण आम्ही प्रार्थना केल्या. आणि प्रभुदेव बाप्पा तू या आठवड्यामध्ये उत्तर दिलेलं आहेस, त्यांना तू आरोग्य देत आहेस. प्रभुदेव बाप्पा अजूनही ज्यांना प्रभू तुझ्या आरोग्याची आवश्यकता आहे, तुझ्या स्पर्शाची प्रभू आवश्यकता आहे, आम्ही प्रार्थना करीतो प्रभू तू आपल्या रक्ताला हाताचा स्पर्श त्यांना कर आणि याच वेळेला प्रभू तू त्यांना बरं कर. प्रभुदेव बाप्पा आजारातून त्यांना बाहेर काढ, आनंदाने पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये घेऊन या अशी विनंती करीतो. विशेष करून प्रभुदेव बाप्पा आम्ही विक्टर साळवे यांच्यासाठी प्रार्थना करीतो की प्रभुदेव बाप्पा त्यांना आरोग्य दे. आणि प्रभुदेव बाप्पा या दिवसामध्ये विशेष करून त्यांचं संरक्षण कर. आणि प्रभुदेव बाप्पा उर्मिला आढावा आहेत, शम्मीला आढावा आहेत, आणि त्याचप्रकारे डॉक्टर स्टॅनला, त्यांचे पती डॉक्टर सुमित, आणि प्रभुदेव बाप्पा जे इतर सर्व स्वयंसेवक, नर्सेस आणि डॉक्टर प्रभुदेव बाप्पा आमच्या सभोवती प्रभुदेव बाप्पा कोरोनाची परमेश्वर पित्या कोरोनाचा आजार प्रभू वाढत चाललेला आहे. लोक अनेक आजारी पडत आहेत, अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. आणि अशा लोकांच्या मध्ये प्रभू ही आपली सेवा देत असताना प्रभू या प्रत्येक तुझ्या लेकराचं परमेश्वर पित्या प्रत्येक व्यक्तीचं तू संरक्षण कर. प्रभुदेव बाप्पा त्यांना कोरोनाची लागण होऊ देऊ नकोस. प्रभुदेव बाप्पा सर्व आजारापासून विकारापासून त्यांचा बचाव कर. आणि प्रभुदेव बाप्पा जे प्रभुदेव बाप्पा कोरोना या संसर्गजन्य आजाराने पीडित आहेत प्रभू त्यांच्यासाठी पण प्रार्थना करीतो की प्रभुदेव बाप्पा तू त्यांना स्पर्श कर आणि प्रभू त्यांना आरोग्य दे. आणि प्रभू आमच्यामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांची नावं आम्हापर्यंत आली नाहीत, पण प्रभुदेव बाप्पा तू त्यांचंही सहाय्य कर, त्यांनाही प्रभू तू बरं कर. आणि प्रभुदेव बाप्पा तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ त्यांना उचलून धरत आहे, तू त्यांना उठव प्रभुदेव बाप्पा, त्यांना निरोगी प्रकृती दे, तुझी साक्ष सांगण्यासाठी त्यांना तू उभं कर. प्रभुदेव बाप्पा आम्ही तुझे सेवक डिकन रेव्हरंड अनिल काकडे प्रभू हे जे तुझ्याकडे आलेले आहेत प्रभुदेव बाप्पा त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. प्रभुदेव बाप्पा त्यांच्या कुटुंबियांचं तू सांत्वन कर. प्रभुदेव बाप्पा त्यांना तू धीर दे. आणि प्रभू तुझी आशा दिलेली आहेस लावून की प्रभू एक दिवशी आमची भेट प्रियांची होणार आहे. त्या आशेने जगण्यासाठी प्रभुदेव बाप्पा मागे राहिलेल्या काकडे परिवारातील सर्व लहान थोर व्यक्तींना प्रभू तू समाधान दे आणि धैर्य दे. त्यांचं परमेश्वर पित्या तू सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. यावेळेला एक विवाह घोषणा आहे. मनीष रमेश जोशी हे अविवाहित असून सेंट ख्रिस्टोफर चर्च मराठी CNI कल्याण या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत. तसेच माया अभिमन्यू जाधव ही अविवाहित असून शिलोह चर्च ऑफ ख्राइस्ट पुणे या ख्रिस्त मंडळीची सभासद आहे. या दोघांच्या विवाहाची मी सूचना देत आहे. याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यायची असेल तर त्याने तसे पालकांना लेखी कळवावे. घोषणा करण्याची ही दुसरी वेळ आहे. यावेळेला आपण मनीष आणि माया या विवाह करू इच्छिणाऱ्या उभयतांसाठी आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा आमच्या स्वर्गीय देव बापा, मनीष आणि माया या दोघांना तू आशीर्वाद दे. विवाहाच्या पवित्र संस्कारासाठी त्यांच्या मनाची तयारी कर. त्यांना आयुष्यभर तुझे मार्गदर्शन लाभू दे. आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. यावेळेला आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. यावेळेला आपण सुवंद्य देवा हे गीत गाऊ आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करू.
करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने आमेन.